लग्नानंतर स्त्री स्वतःला विसरत नाही, तर ती हळूहळू स्वतःपासून दूर जात असते. नमस्कार मंडळी, माइंडफुल मंडेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो पुन्हा एकदा विचार करायला लावणारा आहे. ते म्हणजे लग्न झाल्यानंतर स्त्री स्वतःला का विसरते. आणि खूप हलकासा हा रिमाइंडर असणार आहे. आणि जर असं होत असेल, झालं असेल आणि असं वाटत असेल की कुठेतरी हा विषय कनेक्ट होतोय, तर मग आता करायचं काय आणि हे केल्यानं होणार काय, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. त्यामुळे हा विषय मैत्रिणींपर्यंत तर पोचायलाच हवा. तुम्ही स्वतः इंट्रोस्पेक्ट करणं, आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. स्त्री सक्षम होण्यासाठी ती मानसिकरित्या आधी सक्षम होणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून माइंडफुल मंडेची ही सिरीज मी खास तुमच्यासाठी घेऊन येते. चला तर मग सुरू करूया. लग्नानंतर ती स्वतःला विसरत नाही, तर ती हळूहळू स्वतःपासून दूर जाते. तुम्ही असं कधी केलंय का की जुन्या कपाटात तुमची एखादी आवरावर करताना डायरी सापडली आणि ती तुम्ही वाचत बसलाय, ज्यात तुमच्या कॉलेजमधल्या काही कविता आहेत, स्वप्नांच्या काही याद्या आहेत, किंवा मग बकेट लिस्ट आहे, काही जुने फोटोज आहेत. असं बघताना आपण नॉस्टॅल्जिक होतो आणि आपल्याला लक्षात येतं की अरे, त्यावेळेला मी किती वेगळी होते. किंवा कधी कधी असं लिहून ठेवलेलं असतं की मी मोठी झाल्यानंतर मी या गोष्टी करणार, किंवा मला या गोष्टी करायच्या आहेत, मला आयुष्यात हे अचीव करायचं आहे. हे वाचल्यानंतर असं वाटतं की ही लिहिणारी व्यक्ती ही मीच होते का? किंवा फोटोतली ही व्यक्ती ही मीच होते? मग आता मी गेले कुठे? असा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो. असं का बरं होतं? कारण लग्नानंतर अनेक स्त्रिया एका दिवसात बदलत नाहीत. कोणीही त्यांची स्वप्न चोरत नाहीत किंवा त्यांना स्वतःला विसरायला सांगत नाही आणि बऱ्याचदा दबावही आणत नाहीत. पण त्या हळूहळू सगळ्यांच्या होत जातात आणि स्वतःच्या मात्र राहत नाही. असं होतं का? बऱ्याचदा हे सगळं घडल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे, मी कुठे गेले. स्त्री म्हणजे ना एक नदी असते. आपल्या संस्कृतीत स्त्रीला नदीची उपमा दिली जाते. का? कारण नदी जिथे जिथे जाते तिथे जीवन निर्माण करत असते. शेताला पाणी देते, तेव्हा ती गावांना जगवत असते. पण एक प्रश्न असा असतो की नदी स्वतःसाठी कधी वाहते का हो? अनेक स्त्रियांची अशीच अवस्था असते, नाही का? म्हणजे त्या मुलांसाठी जगतात किंवा नवऱ्यासाठी जगतात, सासरच्या लोकांसाठी जगतात, कोणी काय म्हणेल म्हणून जगतात, कोणीतरी आपल्याला छान म्हणावं म्हणून जगतात. पण स्वतःसाठी? हा प्रश्नच विचारायचा आपल्याला राहून जातो. होतं की नाही असं? मला म्हणायचं की लग्नानंतर खरं आपल्यामध्ये काय बदलतं हे आपण समजून घेतलं तर बरं होईल. म्हणजे नाव बदलतं, घर बदलतं, आडनाव बदलतं, आपली दिनचर्या बदलते, आपली एक छोटीशी रूम असते, आपला एक फ्रीडम असतो, तो जातो, ते सगळं बदलतं. अशा असंख्य अनेक गोष्टी बदलत जातात. ओळखही बदलते. पूर्वी ती म्हणायची की मला गाणं आवडतं, किंवा मग मला प्रवास करायला आवडतो, मला एखादा खेळ खेळायला आवडतो, मला नाटक करायचंय, मला सिनेमांमध्ये काम करायचंय, मला अमुक-तमुक फोटोशूट करायचंय, मला एक व्यवसाय करायचा आहे. आणि काही वर्षांनी ती म्हणते, खरं तर ना माझ्या मुलाला हे आवडतं, माझ्या नवऱ्याला हे आवडतं, मला माझ्या घरासाठी हे करायचंय. आणि मग तिच्या वाक्यामधून ना मी गायब व्हायला लागतं. आणि फक्त घरासाठी काय हवंय, इतरांसाठी काय हवंय, एवढंच तिच्या डोक्यात राहतं. स्त्री स्वतःला का विसरते? कारण तिला शिकवलं जातं की चांगली स्त्री म्हणजे स्वतःला शेवटी ठेवणारी स्त्री असते. तिला शिकवलं जातं की त्याग म्हणजेच प्रेम असतो. इतरांसाठी करणं यासाठीच आपला जन्म आहे. सहन करणं म्हणजे सामर्थ्य आहे. आणि स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थ आहे. पण मला खरं सांगा, जर मोबाईल रोज चार्ज केला नाही तर चालेल का हो? किंवा गाडीमध्ये आपण पेट्रोलच नाही भरलं तर गाडी धावेल? मग स्त्रीने स्वतःची ऊर्जा भरली नाही तर ती किती दिवस चालणार? त्यामुळे ही ऊर्जा वेळोवेळी भरणं खूप गरजेचं असतं. आता सर्वात मोठा गैरसमज काय माहितीये का? अनेक स्त्रिया सतत ही तक्रार करत असतात की माझ्यासाठी मला वेळच मिळत नाही. पण खरं कारण वेळ नसणं हे नाहीये. तर काय मग कारण? मला असं वाटतं की आपण स्वतःला प्राधान्यच देत नाही. आणि स्वतःला प्राधान्य देणं म्हणजे त्यांना अपराध वाटतो. म्हणजे कधीतरी छान दिसावं म्हणून आपण सलॉनला गेलो तर ते अपराधी वाटतं. मैत्रिणींना भेटलो तरी अपराधी वाटतं. एकटं फिरायला गेलो तरी सुद्धा आपल्याला अपराधी वाटतं. पुस्तकं वाचण्यासाठी एक विशेष वेळ ठेवला
तरीही अपराधी वाटतं. जणू स्वतःसाठी जगणं हा गुन्हा आहे की काय असं होऊन जातं. म्हणजे असं वाटतं की हे सगळं करण्यासाठी मला एवढा वेळ द्यायचा. आता यासाठी ना एक छोटासा प्रयोग करूया. खूप इंटरेस्टिंग आहे. एक कागद घ्यायचा आणि मी आता तुम्हाला जे 3 प्रश्न सांगणार आहे, ते 3 प्रश्न कागदावर लिहायचे आणि त्याच्या खाली उत्तरं तुम्ही वेळ मिळेल तेव्हा लिहा. पहिला प्रश्न असा आहे, मला आनंद कशातून मिळतो? ह्याचं उत्तर तुमचं कमीत कमी 1 पानी तरी असायला हवं. आता दुसरा प्रश्न असा आहे, मी कोणती गोष्ट अनेक वर्षांपासून केलेलीच नाहीये. तिसरा प्रश्न असा आहे, की जर का मला कोणाची परवानगी घ्यावी नाही लागली, तर मी कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकेन? आता हे सांगितलेले प्रश्न कागदावर लिहून काढायचे आणि त्याची उत्तरं कमीत कमी 1 पानी तरी असली पाहिजे आणि ती वाचायची आणि मग आपल्याला शोधण्यासाठी मला असं वाटतं हे मॅपिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर जर का ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिल्यानंतर तुम्हाला काही जाणवलं, तर आता करायचं काय? याचं सोल्युशन पुढे आहे. तर या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही हरवलेल्या मीपर्यंत तुम्हाला निश्चितपणे पोहोचवतील. आता तिथे पोहोचल्यानंतर आपण काय करायचं? स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी 5 पावलं आपल्याला पुढे टाकायची आहेत. काय काय करायचं? म्हणजे दररोज 20 मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवायची. आता आपण कुटुंबासाठी वेळ काढतो की नाही? मीटिंगसाठी वेळ काढतो, महत्त्वाच्या कामांसाठी वेळ काढतो, आजूबाजूच्या नातेवाईकांसाठी वेळ काढतो, मित्रमैत्रिणींसाठी वेळ काढतो. मग स्वतःसाठी का नाही काढायचं बरं? आता जुनी आवड पुन्हा आपण जिवंत करायची. मग गाणं असेल, चित्रकला असेल, नृत्य असेल, लेखन असेल किंवा मग मला असं वाटतं की आपले वेगवेगळे छंद असतात. काही खेळायचं असतं, काही शिकायचं असतं, नाटक असेल. पण खरं सांगू का, स्वयंपाक ही आवड असू शकते, पण रोजचा स्वयंपाक सोडून वेगळं काहीतरी असू शकतं की नाही? जे तुमच्या आत्म्याला आनंद देईल त्या गोष्टी आपण करायच्या, या आवर्जून करायच्या. आता नंबर 3 ते म्हणजे नाही म्हणायला शिकायचं. सीमा आखणं म्हणजे काही नातं तोडणं असं नसतं. सीमा आखणं म्हणजे स्वतःचा आदर करणं असतं. हे मी माइंडफुल मंडेच्या कित्येक तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नंबर 4 ते म्हणजे स्वतःचे पैसे आपण कमवायला हवेत. हे बघा, रक्कम महत्त्वाची नसते. आर्थिक स्वातंत्र्य हे आपल्याला कायम आत्मविश्वास देतं, आपल्या आत्मविश्वासाला पंख देतं. त्यामुळे आपण आपले पैसे थोड्या प्रमाणात का होईना कमवायला हवेत. आपण इंडिपेंडंट, स्वतंत्र, आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं खूप गरजेचं असतं. नंबर 5 ते म्हणजे आरशात बघून स्वतःला आपण विचारायचं, की आज मी स्वतःसाठी काय केलं? आपण या गोष्टी माइंडफुली करणं खूप गरजेचं आहे. हा स्वतःसाठी सराव आहे आणि हा एक प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. आपण स्किन केअर करतो, आपण हेअर केअर करतो, तसंच आपण माइंड केअर करणं पण खूप गरजेचं असतं. लक्षात ठेवा, आई होणं हे खूप सुंदर आहे, पत्नी होणं हे खूप सुंदर आहे, सून होणं हेही खूप सुंदर आहे. पण या सगळ्याच्या आधी तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि तुमचं स्वप्न अजूनही जिवंत आहे. ते तुम्ही साकारू शकता. तुमची ओळख अजूनही तिथेच आहे. तुमची ओळख तुम्ही सक्षमपणे बनवू शकता. त्यामुळे तुमची ही स्वप्न पूर्ण करणं ही इतरांची जबाबदारी नसून ही जबाबदारी तुमची आहे. कारण ती स्वप्न तुमची आहेत. स्वतःसाठी जगणं हे कधीही खूप छान असतं, आनंददायी असतं. फक्त काय होतं, की या सगळ्या विचारांवर जरा धूळ साचलेली असते. ती झटकण्याची वेळ थोडी आता आलेली आहे आणि म्हणूनच हे व्हिडिओज आहेत. आनंदी स्त्रीचं कुटुंब हे नेहमी आनंदी असतं. त्यामुळे आपण स्वतःला हरवून नव्हे, तर स्वतःला जपून आयुष्य जगायला हवं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा विचार तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या जवळच्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करा आणि हे जे रिमाइंडर आहे, हे लक्षात ठेवा आणि मी सांगितलेला एक्सरसाइज करायला अजिबात विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.